महाराष्ट्र राज्यातील 29 महानगरपालिकेचं काल बिंगुल वाजलेलं आहे. आचारसंहिता लागलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये निवडणूक 15 तारखेला मतदान, 16 तारखेला मतमोजणी. वरिष्ठांच्या आदेशानुसार महायुतीमध्ये सध्या बैठकाचं सत्र सुरू आहे. इचलकरंजीचे लोकप्रिय आमदार राहुल प्रकाश आवडे, जिल्हाप्रमुख शिंदे गट रवींद्र माने यांची आज बैठक झाली आहे. चर्चा कशी होणार, काय होणार, कशा निवडणुकीत सामोरं जाणार, आपल्याबरोबर आमदार साहेब काय सांगाल की येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीतून कसं लढणार? इचलकरंजी महानगरपालिकेची पहिलीच महानगरपालिका निवडणूक आहे. 65 नगरसेवक आणि त्यातनं एक महापौर निवडायची पूर्ण प्रक्रिया पहिल्यांदाच होणार आहे. आणि ह्या इचलकरंजी परिसरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला खासदार धैर्यशील मानेंना या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातनं 40-42 हजार मताचं लीड मिळालं. माझ्या विधानसभेच्या निवडणुकीला इचलकरंजीच्या जनतेनं भरघोस मताचा आशीर्वाद दिला. मला विधानसभेला आमदार म्हणून 58,000चं लीड दिलं. आणि ह्या दोन्ही कार्यातनं सिद्ध होतं की इथं हिंदुत्वाद किंवा इथं इचलकरंजीमध्ये भगवं वातावरण आहे, महायुतीचं वातावरण आहे. मोदी साहेब, फडणवीस साहेब, शिंदे साहेब यांच्यावरती प्रेम करणारी इथले मतदार आहेत. त्यांचं नेतृत्व स्वीकारणारं इथलं या ठिकाणी मतदार आहे. आणि म्हणून आम्ही महानगरपालिकेच्या निवडणूकसुद्धा लोकसभेसारखं आणि विधानसभेसारखं महायुती म्हणूनच लढवायचा आमचा त्या ठिकाणी आमचा निर्णय आहे. इथला सर्व बऱ्यापैकी आमची आता माझ्या खिशात चिठ्ठीसुद्धा आहे. मी आता जिल्हाप्रमुख रवी माने साहेबांच्याबरोबर चर्चा करून प्रत्येक वॉर्ड वाईज आमचा आढावा झाला, सगळं तयार झालं आहे. आणि औपचारिकता राहिल्या आहे. इलेक्शन महायुती म्हणूनच लढवायची आहे. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राचे तिन्ही नेते शिंदेसाहेब असू देत, अजित पवार साहेब असू देत आणि राज्याचा प्रमुख म्हणून माननीय फडणवीस साहेब असू देत, ह्या तिघांचीही आम्हाला महायुती म्हणून लढवायचा त्यांचा आदेश आहे आणि त्या पद्धतीने मी जाणार. या बैठकीला जर बघितलं तर राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे कोणी दिसत नाही. इथं आज रवी माने साहेबांनी मला चहाचं आमंत्रण दिलं. हे काही असं नाही की महाआघाडी महायुती म्हणून आम्ही इथं यायचंच ठरवलेलं. सकाळी अमित गाताडे साहेब, माननीय आमचे नेते प्रकाश आवडे साहेब इथं चहाला आलेले. थोडं मला यायला उशीर झाला आणि त्यावेळी अमितजी येऊन गेले. आणि असं नाही की ते नाही आहेत, हे नाही आहेत, असं नाही. अमित अजित पवारांचे राष्ट्रवादीचे सुद्धा प्रतिनिधी येऊन गेले. जागा वाटपटचा तेढा कधी सुटेल आणि घोषित कधी होईल? लवकरच. आता माझ्या माहितीप्रमाणे 23 तारखेपासून फॉर्म भरायचा निर्णय घेतला आहे. 23 ते 30 हा फॉर्म भरायचा निर्णय असेल. आणि त्याच्यामध्ये त्याच्या अगोदर वॉर्डवाईज आपल्याला जे काही उमेदवार द्यायचे आहेत ते सगळं व्यवस्थित प्लॅनिंग होईल. कारण की उमेदवारांची गर्दी आमच्याकडे जास्त. इवन शिंदेसाहेबांच्या शिवसेनेकडे साधारण 150 अर्ज आलेत, आमच्याकडे 450 अर्ज आलेत. ह्याच्यातनं जे निर्णय घेणारी जी लोक आहेत त्यांची तारेवरची कसरतच आहे. कारण की चांगले उमेदवार, सगळे जे मागितलेले उमेदवार चांगले आहेत का नाही आहेत, तर 100% पक्षाचे प्रामाणिक असणारे कार्यकर्ते आणि ताकदीचे उमेदवार आहेत. परंतु त्यातनं प्रत्येक वार्डातनं 4 उमेदवार काढायचे, त्यांना उमेदवारी देणं किंवा दिल्यानंतर कुठेही त्याचा परिणाम दुसरीकडे काय होता का, आणि ही सगळी काळजी इलेक्शनचा एक पार्ट असतो. त्या पद्धतीनं लवकरच होऊन जाईल. लवकरच महायुतीची जागा वाटप. आपल्यावर जिल्हा प्रमुख काय सांगाल साहेब? आज बैठक झाली, पार पडली, काय सांगाल? पहिल्यांदाच इचलकरंजी महापालिकेची निवडणूक होते. खरं तर कालच आचारसंहिता जाहीर झाली आणि त्यानंतर इचलकरंजीचे कार्यसम्राट आमदार की ज्यांनी महायुतीच्या खासदारांच्यासाठी परिश्रम करून खासदारांना निवडून आणलं, त्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या सगळ्याच नगरसेवकांनी त्यांच्यासाठी प्रयत्न केले. हे जे मनोमेलन आहे ते कायमपणानं टिकावं, ते राहावं आणि त्यातून एक चांगला संदेश राज्यात जावा म्हणून त्यांनी दुसऱ्याच दिवशी आज आम्ही त्यांना चहाला बोलवल्यानंतर त्यांच्या मुलाखती असतानासुद्धा पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे साहेबांना त्यांनी वंदन करून आज सर्वच शिंदे गटाच्या नगरसेवकांशी चर्चा केली. जागा वाटपाची चर्चा झाली, ती सकारात्मक आहे.
आणि पुढच्या काळात महायुती म्हणून पुढं जायचं असं ठरलं. सकाळीच सन्माननीय आमच्या सर्वांचे नेते प्रकाशांना या ठिकाणी आले होते. त्यांच्याबरोबर अगदी म्हणजे मला चर्चा झाल्याप्रमाणे अमित गाताडे साहेब राष्ट्रवादीचे तेही आले होते. म्हणजे पुढील काळात महायुती होईल अशी आज चिन्ह दिसत आहेत. इचलकरंजी महानगरपालिकेची पहिली निवडणूक पार पडत आहे. मग महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सामना जवळजवळ फिक्स झाला आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये कोणाचा महापौर होणार, कोण निवडून येणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. कॅमेरामॅन निखिल बेसेसी, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.